ऑरेंज चॅनल सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबा, लाईक करून कमेंट करा. तव चरणी मी नमवून माथा शरण आलो तुला. हे मायाळू हे ममताळू मतमाऊली पासकला, मतमाऊली पासकला. तव चरणी नमवून माथा. पुणा धर्म प्रांताचे राईट रेव्हरंड डॉक्टर बिशप थॉमस दादरे यांना आपले पॅरिस्ट्रिस्ट फादर पायस, त्यांचे सहकारी फादर डोमिनिक रोझारियो, सर्वे फादर रिचर्ड. पुणा धर्म प्रांताचे राईट रेव्हरंड डॉक्टर बिशप थॉमस दादरे हा ध्वजारोहण होत आहे. हे पवित्र मध्ये माते मतमौली मातेचा, मतमौली मातेचा. आज आम्ही तुझ्या गौरवार्थ येथे जमलो आहोत. प्रभूकडे तू आमच्यासाठी मध्यस्थी कर. प्रभूच्या मध्यस्थीद्वारे आम्हाला विशेष कृपादाने मिळवून दे. आज आम्ही तुझ्याकडे आलो आहोत. तू आमच्या सुखाची सावली आहेस. आम्ही सर्व शब्द दुर्बल आहोत. आध्यात्मिक जीवनात आम्ही पावले चुकत आहोत. आदर्श जीवन जगण्यास आम्हाला मदत कर. निरनिराळ्या संकटात, निराशेच्या क्षणी आराधना करतो. तुझ्या मातृत्वच्या मदतीबद्दल व स्वर्गराच्या गौरवशाली अवस्थेत तू आपल्या पुत्राशी करत असलेल्या प्रभावी मध्यस्थीने आम्हाला व आमच्यासारख्या अनेकांना मिळालेल्या कृपादानाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो.
हे मतमावली माते, लोक समुदायाची प्रार्थना. हे पवित्र मरिया देवाची माते आहे, तुझ्या इच्छेत सहभागी होऊन एक निष्ठेने तुझी विशिष्ट भक्ती करून तुझ्या वैभवशाली सद्गुणांचे अनुकरण करावे, म्हणून तू आमच्यावर तुझ्या कृपेचा वर्षाव कर. हे पवित्र माते, आमचा नावा ऐक. आज आम्ही येथे असंख्य अडचणी व दुःखाचे ओझे घेऊन तुझ्यावर आलो आहोत. आमच्या रोजच्या जीवनात तुझ्या चित्रामध्ये हे पवित्र माते, आमचे अंतःकरण शुद्ध कर. आम्ही सर्व वाईटांपासून व पापांपासून दूर राहून नम्रतेने तुझा आशीर्वाद मागतो. तरुण तरुणींनी चांगल्या मार्गाने आई वडिलांनी आपल्या जीवनाद्वारे लहानांना योग्य संस्कार करावे, दिनाने त्यांना व्यसनमुक्त करावे. येथे याचना करणाऱ्या आम्हास व आपल्या कृपादानाने सुखाचा, शांततेचा व समाधानाचा लाभ मिळून दे, अशी नम्र विनंती करीत आहोत. लोकसमुदायाची विनंती व आभार. आमचे परमगुरु स्वामी, महागुरु स्वामी व राज्यकर्ते या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी दे, प्रेरणा मिळावी व जीवन जगण्यास योग्य मार्ग मिळावा, म्हणून नोव्हेना करणाऱ्या भाविकांना आपली श्रद्धा निर्भयपणे जोपासण्यासाठी पवित्र आत्म्याचे दान मिळावे व त्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात, म्हणून आपल्या मनात आपल्या सर्व विनंत्या सफल होण्यासाठी पवित्र मरियेला प्रार्थूया. नवीनाच्या आजच्या पहिल्या दिवशी जे भाविक मनामध्ये जे काही नवस हेतू घेऊन आलेले आहेत, त्या सर्वांच्या मागण्या पवित्र मरियेच्या मध्यस्थीने परमेश्वराने पूर्ण कराव्या, यासाठी आपण प्रार्थना करूया. आभार. हे प्रभू, तू दिलेल्या शारीरिक व आध्यात्मिक कृपेबद्दल जे पापी, दुःखी, आजारी आणि निराश आहेत अशांना दिलासा दिल्याबद्दल, नोव्हेना करणाऱ्यांच्या इच्छा, मागण्या व नवस पूर्ण केल्याबद्दल, मतमावलीने आपल्या मागण्या मान्य केल्याबद्दल आपण मतमावलीचे गायनाद्वारे आभार मानूया. नमन तुला स्वर्गाच्या ताऱ्या, नमन तुला दर्याच्या ताऱ्या, नमन तुला स्वर्गाच्या ताऱ्या, नमन तुला निष्कलंक तू संभवनी, पापविनाशी वनगती, निष्कलंक तू संभवनी, पापविनाशी वनगती, जनास तू पावनी, सर्वांत गामी तू सावनी, पावनी लोकसमुदायाचे श्रद्धा निवेदन. धन्य कुमारी मरिया, येशू ख्रिस्त आमचा स्वामी याची तू माता आहेस. सर्व कन्यांमधून तुला देव बापाने आपली प्रिय कन्या, देवपुत्राने आपली प्रतिष्ठित माता, देव पवित्र आत्म्याने आपली निष्कलंक वजवून निवडून घेतले. अतिपवित्रतेने आपली सर्व कृपादाने देऊन तू देवतापेक्षा थोर, भविष्यवाण्यापेक्षा ज्ञानी, प्रेषितापेक्षा विश्वासू, रक्तसाक्षापेक्षा सहनशील, तू सर्व कुमारीपेक्षा परमशुद्ध व पवित्रपेक्षा अतिपवित्र आहेस. देवाने तुला स्वर्गाची
आम्ही तुझ्या अमृत जीवाचे आभार मानतो. शब्द. स्वामींचा जन्म भुईगाव वसई येथे अत्यंत धार्मिक कुटुंबामध्ये 23 ऑक्टोबर 1945 रोजी झाला. वयाच्या 26व्या वर्षी म्हणजेच 31 ऑक्टोबर 1971 मध्ये मुंबई धर्म प्रांतासाठी आपणास गुरुपदाचा मान मिळाला, म्हणजेच आपली गुरु दीक्षा संपन्न झाली. पुढे पेपल सेमिनरी पुणे येथे प्राध्यापक आणि नंतर रेक्टर म्हणून आपण महत्वपूर्ण कार्य केलेले आहे. स्वामी, आपण महाराष्ट्रीयन संत तुकाराम यांच्यावर पीएचडी करून डॉक्टरेट ही सर्वोच्च पदवी देखील संपादन केली आहे. आपल्या कार्याची दखल घेऊन 2 एप्रिल 1990 मध्ये आपली मुंबई धर्मचर प्रांताचे ऑक्झिलरी बिशप म्हणून निवड होऊन 27 मे 1990 मध्ये आपण बिशप पदाचा पदभार ग्रहण केला. 1998 मध्ये मुंबई सर प्रांतातून स्वतंत्र वसई धर्मप्रांत निर्माण होऊन बिशप थोमा डाबे वसई धर्मप्रांताचे पहिले बिशप झाले. तेथे नव्याने निर्माण झालेल्या वसई धर्मप्रांताचे सुनियोजित व्यवस्थापन करून वसई धर्मप्रांताला मानाचे स्थान आपण मिळवून दिले. स्वामी, आपण 4 एप्रिल 2009 पासून पुणे धर्मप्रांताची आध्यात्मिक काळजी घेत आहात. आपणास मराठी भाषेचा अभिमान आहे, याचा आम्ही अनुभव घेतला आहे. तसेच हरिगावर देखील आपलं खूप प्रेम आहे आणि म्हणूनच आपण कामामध्ये व्यस्त असूनही आमच्या विनंतीला मान देऊन आपण येथे आलात, त्याबद्दल आम्ही आपले सतशः आभारी आहोत. त्या प्रित्यर्थ आपला या ठिकाणी सत्कार होणं आवश्यक आहे. श्री पठारे सर आणि श्री BC मंडले आपला सत्कार करत आहेत. कृपया आमच्या सत्काराचा स्वीकार व्हावा. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित धर्मगुरूंना देखील गुलाब पुष्प देऊन सत्कार. Oh
तू दया आंचल तू प्रेरितों की रानी आंचल तेरी मिलती दया दे तू कृपा आंचल तू प्रेरितों की रानी आंचल तेरी मिलती दया दे तू दुआ आंचल की तू प्रेरितों की रानी है माँ आंचल तेरी मिलती दया मिलती दया तू प्रेरितों की रानी आंचल तेरी मिलती दया। पित्याचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचे दान आणि शांती तुम्हा बरोबर असो। प्रस्तावना
परमेश्वराने आपणास हे विश्वाचे अंगण दिले आहे. या विश्वाच्या अंगणातील हरेगाव मतमावलीच्या पवित्र प्रांगणात सन्माननीय महागुरु स्वामी राईट रेव्हरंड डॉक्टर थॉमस डाबरे पुणे धर्मप्रांत प्रमुख पुरोहित आणि प्रवचनकार म्हणून आजच्या नोवेनाच्या पहिल्या दिवशी आपणास लाभलेले आहे. धर्मग्रामाच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत. त्याचबरोबर उपस्थित धर्मगुरू, धर्मभगिनी व भक्तगणांचे संत जोसेफ विभागातर्फे हार्दिक स्वागत. आज आपण मरिया दयाळू कुमारी माता या विषयावर चिंतन करणार आहोत. परमेश्वराची अपरंपार दया पवित्र मारियेच्या मध्यस्थीने आपणावर आहे. त्याची प्रचिती संत पाऊल आपणास कलेसेकरास पत्र या वाचनातून करून देत आहे. आपण सर्व देवाचे प्रिय असे निवडलेले लोक आहोत. प्रेमळ बंधू भगिनींनो, आज तुम्ही सर्व हरेगावच्या मतमावलीचा मोठ्या प्रेमाखानं सन्मान करीत आहात आणि तुम्हा सर्वांमध्ये आज भक्तीचं, आनंदाचं आणि उत्साहाचं तुडुंब वातावरण या ठिकाणी भरून आलेलं आहे. अशा आनंदाच्या प्रसंगी तुमच्यामध्ये माऊलीच्या सन्मानार्थ, तिच्या भक्तीमध्ये आणि तिचा सन्मान करण्यात सहभागी होण्यात मला अतिशय आनंद होत आहे. आणि मी इकडे पाहतोय संध्याकाळपासून की हरेगाव येथील विश्वासू लोकांना एवढा आनंद झालेला आहे माऊलीच्या सणामुळे, नोवेनामुळे, महोत्सवामुळे, की तुम्ही सर्वांनी माऊलीवरील प्रेमाने, आनंदाने धुंद होऊन तुम्ही वेळेचा भाग सोडून दिलाय. हो, आता मिसळची सुरुवात व्हायची आणि पाहुणे आठ होऊन गेलेले आहे. तर एवढा तुमचा उत्साह आहे, दांडगा आहे. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतोय. त्याप्रमाणे तुम्हा सर्वांच्या वतीने माझे जुने स्नेही जो दिवे आणि मार्गरेट गायकवाड मॅडमबाईंनी माझ्याबद्दल चांगले उद्गार काढून स्वागत केलेलं आहे, म्हणून मी तुम्हा सर्वांना आणि त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतोय. आणि आपण प्रस्तावनेत ऐकल्याप्रमाणे माऊलीचा सन्मान करत असताना ती अनेक गुणांनी, ती सकल गुणमंडित होती. सकल गुणमंडित माऊलीमध्ये सर्व गुण होते. पण अशा माऊलीचा महत्वाचा वैशिष्ट्यपूर्ण सद्गुण म्हणजे तिची दया. माऊली अमर्याद अशी दयाळू होती आणि तिचा संदेश आज आपल्या सर्वांना हाच आहे की माऊलीप्रमाणे आपलं मन दयाळू असलं पाहिजे. प्रभू येशूनं आठ धन्यवादात काय सांगितलं? जे दयाळू ते धन्य. माऊली धन्य आहे कारण ती दयाळू होती. आणि येशू पुढे म्हणतोय, जे दयाळू ते धन्य, त्यांना दया दाखवली जाईल. माऊली स्वतःच म्हणते, तिनं गायलेल्या स्तोत्र गीतामध्ये, माझा जीव प्रभूला धन्य मानतोय, महान मानतोय, त्याच्यामध्ये आनंद मानतोय, कारण त्याने मज दिना ठाई त्याच्या दासी ठाई, त्याच्या दयेने महत्कृत्य केलेली आहे. माऊली स्वतः म्हणते. तेव्हा येशूचे शब्द माऊलीमध्ये संपूर्णपणे खरे आहेत.
जे दयाळू ते धन्य, त्यांना दया दाखवली जाईल. प्रिय आणि प्रेमळ बंधू भगिनींनो, आज जगामध्ये, समाजामध्ये, कुटुंबामध्ये दयेला ओहोटी लागलेली आहे. पैसे जगाच्या मोहापायी, स्वार्थपायी दया लोप पावत चाललेली आहे. धर्मांधता वाढत आहे, दहशतवाद वाढत आहे, असहिष्णुता वाढत आहे, जबरदस्ती वाढत आहे, सहानुभूती, अनुकंपा, करुणा कमी होत आहे. समाजात, कुटुंबामध्ये देखील करुणा, अनुकंपा, सहानुभूती कमी होत चाललेली आहे. राग, हट्ट, संताप, अबोलपणा हे सर्व कशाचं लक्षण आहे की आमच्यामध्ये दयेला ओहोटी लागलेली आहे. म्हणून हा जो विषय फादर पायस आणि फादर डॉमिनिक आणि फादर रिचर्ड आणि त्यांचे सल्लागार आणि हा जो विषय निवडलेला आहे, पवित्र मारिया दयाळू कुमारी. आणि संदेश काय, जे आपण माऊलीचा सन्मान करतोय ते आपण माऊली प्रमाणे जिथे आहोत तिथे आपण दयाळू असलं पाहिजे. हे सर्व ध्यानी घेऊन आता आपण आपल्या पापांची आठवण करूया. पुष्कळदा आपल्यामध्ये निर्दयपणा असतो, कठोरपणा असतो, राग असतो, संताप असतो, सूड असतो, चीड असते. म्हणून आपण प्रभूकडे क्षमा मागूया. हे प्रभू, पापी लोकांना बोलावण्यासाठी तू अवतरलास. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू पापी लोकांना जवळ करतोस, ही तुझी दया आहे. हे ख्रिस्ता, आम्हावर दया कर. हे प्रभू येशू, परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसून तो आम्हासाठी विनंती करतोस, प्रार्थना करतोस, मध्यस्थी करतोस. ही तुझी दया आहे. हे प्रभू, आम्हावर दया कर. सर्व समर्थ परमेश्वर, आम्हावर दया करो. आमच्या पापांची दयाने क्षमा करो आणि आम्हाला दयेने सर्व काळच्या जीवनाकडे नेभो. आता गौरव गीत सर्व आपण देवाची दया माऊलीद्वारे आपल्याला मिळते म्हणून आनंदाने गौरव गीत गाऊया.
ह्या रूपाने आम्ही या मातेचा सन्मान करत आहोत. तिच्या प्रार्थनेचा लाभ आम्हा सर्वांना होऊ दे आणि तुझ्या दयेने पाप, मोह, आत्म्याचा दुर्बलपणा याच्यावर, या सगळ्यांवर विजय आम्हाला मिळवून दे आणि माऊलीच्या मध्यस्थीद्वारे तुझी दया आमच्या हृदयामध्ये निर्माण कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. नंतर तिसऱ्या दिवशी गालिलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला आणि त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षारस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही. येशू तिला म्हणाला, बाई, याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. त्याची आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. तेथे पाण्याचे 6 दगडी रांजण यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते. त्यात 2-2, 3-3 मण पाणी मावेल असे ते होते. येशू त्यास म्हणाला, रांजण पाण्याने भरा. आणि ते त्यांनी काठोकाठ भरले.
मग त्याने त्यास सांगितले, आता यातले काढून भोजन कारभाऱ्याकडे न्या. तेव्हा त्यांनी ते नेले. द्राक्षरस बनलेले पाणी भोजन कारभाऱ्याने जेव्हा चाखले, तो द्राक्षरस कोठला आहे त्याला ठाऊक नव्हते, पण पाणी काढणाऱ्यास ठाऊक होते. तेव्हा भोजन कारभारी वराला बोलावून म्हणाला, प्रत्येक मनुष्य पाहिल्याने चांगला द्राक्षरस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले मग नीरस वाढतो. तू तर चांगला द्राक्षरस आतापर्यंत ठेवला आहेस. येशूने गलिलातील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून गौरव प्रगट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर तो, त्याची आई, त्याचे भाऊ व त्याचे शिष्य खाली कफरनहूमास गेले, परंतु तेथे ते फार दिवस राहिले नाही. प्रभूचे हे शुभ वर्तमान. प्रिय आणि प्रेमळ हरेगावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील भक्तिमान बंधू भगिनींनो, मी आपल्या ह्या हरेगाव देवस्थानात 1970 पासून या ठिकाणी मी येत असे. तेव्हा 1970 सालापासून जी भक्ती मी या ठिकाणी पाहिली सुरुवातीला, ती भक्ती आज अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत आलेली मला जाणवत आहे. आपल्या ख्रिस्ती जीवनाचं वैशिष्ट्य माऊलीची भक्ती हे ख्रिस्ती जीवनाचं वैशिष्ट्य आहे. माझी तर अशी समक्ष भूमिका आहे की माऊली भक्तीशिवाय आपण चांगले येशूला प्रिय जीवन जगू शकत नाही. ख्रिस्त मंडळाच्या इतिहासामध्ये जे जे संत झाले ते सारे संत माऊली भक्त, आणि म्हणून या ठिकाणची जी जनता ही माऊलीचा सन्मान करत आहे नित्य नेमाने. आणि विशेषतः या नवेनाची भक्ती, हा भक्ती सोहळा एवढा उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी तुम्ही साजरा करत आहात. मला तुमचा भारी अभिमान आहे. आज आपल्या गावामधून आपण माऊलीला रथातून आणलं. माऊलीला आम्ही गावात मिरवू. तुम्ही जे संकीर्तन आणि संगीत आमच्या पोवाडेवाल्यांनी, संगीत करणाऱ्या गायक वृंदांनी अतिशय दिमागदार भक्ती संगीत या ठिकाणी अतिशय जय जयकारपूर्ण वातावरणामध्ये माऊलीचा सन्मान करून रथ पुढे आणला. ते सर्व संगीत माऊलीच्या प्रती तुमचं प्रेम आणि तुमची भक्ती हे मला हे सारं प्रकर्षाने जाणून गेलं. आणि मला ते एवढं आवडलेलं आजचं संगीत की मी तुम्हाला साऱ्यांना विनंती करतोय की या सर्व संगीतकारांचा, कीर्तनकारांचा टाळ्या वाजवून या ठिकाणी आनंदाने आपण त्यांचा गौरव करूया. अतिशय सुंदर आपण आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून आज माझा पायस आणि त्यांचे सहकारी तुम्ही मला बोलावलं. आजचा माझा दिवस हा सुखाचा दिवस आहे. म्हणून मी प्रभू परमेश्वराला धन्यवाद देतोय. आणि मी बघतोय 1970 सालापासून या ठिकाणी किती दुर्दशा असेल, या ठिकाणी किती गरिबी असेल, परंतु आज शिक्षणाच्या बाबतीत, आर्थिक परिस्थितीच्या बाबतीमध्ये समाजाची प्रगती झालेली मी पाहतोय. हे सर्व पाहून मला अतिशय आनंद आहे. हे सर्व तुमच्या
माऊलीवरील असलेल्या भक्तीमुळे हरेगावच्या लोकांना माऊलीचा भरपूर आशीर्वाद आहे त्यांच्या भक्तीमुळे. आणि काही लोक शिक्षणामध्ये पुढे आले, आर्थिक सुबत्ता त्याची वाढत गेली की ते माऊलीला विसरताय, देवाला विसरताय, प्रार्थना सोडून देताय. मी हे पाहतोय, मी ऐकतोय, परंतु जी प्रार्थना, जी भक्ती आणि श्रद्धा या ठिकाणी 1970 साली मी पाहिली, ती आज तळमळपणे वाढताना मला दिसत आहे. तेव्हा भक्तीच्या क्षेत्रातही तुम्ही प्रगती करून दाखवलेली आहे. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही ही भक्ती अविरतपणे टिकवून ठेवावी. आपण माऊलीची भक्ती करत आहोत. माऊलीची खरी भक्ती, तिचे 3 गुण विशेष आहेत. भक्तीचे 3 गुण विशेष. माऊलीची खरी भक्ती ही तिचं मोठेपण मान्य करण्यात आहे. या जगामध्ये माऊली एवढा प्रभू येशूला सोडून कोणी मोठं नाहीये. पंतप्रधान झालेले आहेत, मंत्री झालेले आहेत, राजे झालेले आहेत, राण्या झालेल्या आहेत, विद्वान झालेले आहेत, श्रीमंत झालेले आहेत. कोणाची सर, कुणाला माऊलीची सर नाही, कोणाला नाही. एवढं माऊलीचं मोठेपण आहे. खरी भक्ती म्हणजे तिचं मोठेपण आपण समजावून घेतलं पाहिजे. जास्त आणि जास्तपणे, अधिकपणे. माऊली कोण आहे, तिचं श्रेष्ठत्व कशात आहे, माणसाचं श्रेष्ठत्व मोठेपण कशामध्ये असते? श्रीमंतीत नाही, जगाच्या ज्ञानात नाही, जगाच्या वैभवात नाही, जगाच्या सुखलालसेमध्ये नाही. मनुष्याचं मोठेपण हे माऊलीमध्ये आपल्याला दिसतंय. आणि तिचं मोठेपण एवढं की ईश्वराला तिच्या गुणामुळे ती सकल गुण संपन्न बनली. तिला प्रभू येशू, तरणाऱ्याची आई, देवाची आई होण्याचं भाग्य लाभलं. दुसरं कोणाला लाभलेलं नाहीये, कोणालाही नाही. आणि तेवढं भाग्य ह्या माऊली प्रकाश आहे ना जगाचा. म्हणून माऊलीवर मी बोलत असताना प्रकाश आलेला आहे. ती जगाचा प्रकाश आहे. तेव्हा जगाच्या अंतापर्यंत माऊली एवढं मोठेपण कुणाला मिळणार नाही. तिने केवळ येशूला जन्म नाही दिला, ती येशूच्या संगती सोबती अखंड आणि शेवटपर्यंत राहिलेली आहे. शेवटपर्यंत, सुखात दुःखात अडचणीत संकटात, येशू क्रूसावर मरेपर्यंत, येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर संपूर्णपणे ख्रिस्ताशी एक करू. त्या माणसाचं श्रेष्ठत्व कशात आहे हे माऊली आपल्याला शिकवत आहे. माणसाचं श्रेष्ठत्व जगातील वैभवावर मुळीच अवलंबून नाही. माणसाचं श्रेष्ठत्व आपण मनाने, शरीराने, आत्म्याने संपूर्णपणे प्रभू येशूशी आपण किती एकरूप आहोत यावर आपलं श्रेष्ठत्व आणि मोठेपण अवलंबून आहे. दुसरं कशात नाही. काय पदवी असेल, काय हे आमचे मित्र जो त्याने सांगितलं मी हे केलंय, काय मला त्याची पर्वा नाही हो. जगातलं मोठेपण आम्ही मानत नाही, जगातल्या मोठेपण आम्ही मिरवून घेणार नाही. आम्हाला खरे मोठेपण माऊलीने शिकवलेलं आहे. तेव्हा माऊलीची भक्ती म्हणजे माऊलीपासून शिकणं खरं मोठेपण कशात आहे. दुसरं माऊलीचा गुणविशेष, माऊलीच्या भक्तीचा गुणविशेष. माऊलीची भक्ती तुझं मोठेपण माहीत करून घेण्यात
आणि माऊलीची भक्ती दुसरा कोण? ती आपली आई आहे, ती जगाची आई आहे, ती मानवतेची आई आहे, ती विश्वाची आई आहे, ती सर्व धर्मियांची आई आहे. मी संध्याकाळी तुमच्या बरोबर माऊलीच्या रथात येत असताना पाहिलं की बाया बापड्या, स्त्री पुरुष, लहान मोठे सर्व धर्मांचे या ठिकाणी माऊलीला तिच्या पुतळ्याजवळ येऊन ओवाळणी करत असत. सगळ्यांची आई आहे होती, सगळ्यांची आई आहे, केवळ ख्रिस्त जनांची नाही, हिंदूंची आहे, मुसलमानांची आहे, बौद्धांची आहे, सर्वांची. मी तर म्हणेन ती सर्वांची आई आहे हे आज मला हरेगावकरांनी दाखवून दिलेलं आहे. तेव्हा प्रिय आणि प्रेमळ बंधू भगिनींना, ही सगळ्यांची आई माऊली हिच्या प्रती आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम असलं पाहिजे. ही खरी भक्ती आहे. आपण बेलांकणीला जातोय, वांद्राला जातोय, माहीमला जातोय, हरेगावची यात्रा आपण पाळतोय, हृदयाची, रोजरीची, माळीची, जपमाळीची प्रार्थना आपण करतोय, नवेना आपण करतोय. परंतु हे सर्व माऊली प्रती प्रेम करणार असलं पाहिजे. ही सर्व माऊली प्रतीची आपल्यामध्ये जे प्रेम आहे, प्रीती आहे, त्या प्रीतीची अभिव्यक्ती आहे. तर हे नवीना, ही होणारी हे सगळे सोहळे, तीर्थयात्रा, हे सर्व मग अर्थपूर्ण आहे. तेव्हा माऊलीची खरी भक्ती, मी तिची कन्या आहे, ती माझी आई आहे माऊली. पब्लिक मध्ये सांगा, ती माझी माऊली आहे, ती माझी आई आहे, तिच्याबद्दल मला अंतःकरणात प्रेम आहे. आणि ते प्रेम आहे आईबद्दल प्रार्थना करून, नवेना करून, तीर्थयात्रा करून मी व्यक्त करत असतो किंवा असते. मी माऊलीचा पुत्र आहे, मी माऊलीचं बाळ आहे. आणि म्हणून आज घराघरामध्ये केवढ्या प्रार्थना आहेत माऊलीच्या, दररोज रोजरीची प्रार्थना होते की नाही, त्याच्यावरून आपण माऊली प्रती आपलं प्रेम आहे की नाही हे व्यक्त करत असतो. आणि मला अतिशय आनंद झालेला आहे की या मिसाच्या सुरुवातीला ह्या आपल्या बालिकांनी किती थैथय नाचून आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. माऊली प्रतीचं प्रेम या लहान मुलांनी आज आम्हाला दाखवून दिलेलं आहे की ती आमची आई आहे. तिच्याकडे पाहून आम्ही कसल्याही प्रकारचा संकोच न बाळगता निसंकोचपणे माऊली प्रती आनंद प्रेमानं व्यक्त केला पाहिजे. ह्या लहान बालिकांनी आज आपल्याला हे दाखवलेलं आहे. चला आपण या लहान मुलींचा गौरव करूया, टाळ्या वाजवून विनंती करते. कारण हे सगळं आम्हाला शिकवत आहे की खरं प्रेम माऊली प्रती आनंद असला पाहिजे. आनंद, ह्या मुलांनी आनंद व्यक्त केलेला मी बघत असे. बेभानपणे ही लहान मुलं नाचत होती. माऊली बद्दल प्रेम असलं तुम्ही असा आनंद व्यक्त होते. पुष्कळदा आपण प्रार्थना करतो, माऊलीची भक्ती करतोय, कोण इकडं बघतोय, कोण तिकडं बघतोय, कोण ह्याच्याशी बोलतोय, कोण तिच्याशी बोलतोय, कोण चालतोय, कोण कधी प्रार्थना संपेल याच विचारामध्ये असतोय, प्रार्थना संपली की आनंद होतोय. हे माऊली प्रतीच्या प्रेमाचं प्रतीक आहे का हे आपण बघायला पाहिजे. तेव्हा हा भक्तीचा दुसरा गुण आहे, माऊली प्रती प्रेम. वी आर children of a wonderful
तिच्यासारखी माता या जगामध्ये होणी नाही. कोणतीही माता मरिया माऊली सारखी, ह्या आई सारखी होणी नाही, होणार नाही, झाली नाही. एकच सर्वश्रेष्ठ माता माऊली. आणि तिच्या भक्तीचा तिसरा गुण, पहिला गुण कोणता? तर तिचं मोठेपण मान्य करणे. दुसरा गुण कोणता भक्तीचा? तिच्या प्रती मुलांसारखं प्रेम बाळगणे. ती आमची आई आहे, निसंकोचपणे. आणि तिसरा गुण की मारियेच्या सद्गुणांचं अनुकरण करणे. ती सद्गुणाने परिपूर्ण, तिच्या एवढं परिपूर्ण या जगात कोणी नाही. कदाचित पुष्कळदा, कदाचित नाही, पुष्कळदा मला याचं दुःख वाटतंय की आमचे काही ख्रिस्ती बंधू भगिनी आहेत, त्यांचा आक्षेप आहे, त्यांची हरकत आहे की कॅथोलिक लोक माऊलीचा का सन्मान करत आहेत, का सन्मान करत आहेत. आजची वाचन आपल्याला स्पष्ट करत आहे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये देवाचा शब्द काय सांगतोय आपल्याला? देवाचा शब्द सांगतोय की तुम्ही अनुकंपा, करुणा, दया, सहानुभूती, लीनपणा, सहनशीलता, क्षमाशीलता, हे गुण तुम्ही बाळगा. हे दयेचे गुण आहेत. क्षमा, समजूतदारपणा, सहनशीलपणा, सांभाळून घेणे, अनुकंपा, नम्रता, हे देवाचं वचन सांगते. मला खूप आवडलं, आपल्या मॅडमने सांगितलं की तुम्ही पवित्र आहात. देवाची जनता पवित्र आहे, देवाची जनता देवाला प्रिय आहे. हे गुण तुमच्यामध्ये असले पाहिजे. आता हे गुण माऊलीमध्ये परिपूर्णपणे होते. हे सगळे गुण, अनुकंपा, नम्रता, क्षमा, सहिष्णुता, सारे गुण माऊलीमध्ये होते. सारे गुण दयेनं परिपूर्ण, अशी सर्व गुण संपन्न या जगामध्ये कोणी झालेली नाहीये. आणि आज माऊली आपल्याला शिकवत आहे की ह्या तिच्या गुणांचं आपण अनुकरण केलं पाहिजे. प्रिय आणि प्रेमळ बंधू भगिनींनो, आजचं शुभवर्तमान किती चांगलं आहे ते पण मॅडमने प्रास्ताविकामध्ये स्पष्ट केलेलं आहे की काना इथे मंडळी जमली होती, लोकांची तारांबळ उडाली होती, गर्दनांची बेअब्रू होणार होती. कुणाला काय होती का परवा? कोणी कोण पुढे आलं का की यांची तारांबळ आहे, काहीतरी केलं पाहिजे? नाही. लोक दुसऱ्यांचं दुःख बघतायत. काही लोक समाजामध्ये दुसऱ्यांच्या दुःखानं आनंदी होत आहेत, दुसऱ्यांच्या दुःखानं आनंदी. काही लोक दुसऱ्यांचं दुःख पाहून काही करत नाही, बघतायत. विचार आहे, पुढं काय करता तुम्ही? केवळ बोर घेवली किंवा फक्त तोंडाची सहानुभूती. एकच निघाली तिकडं, एकच निघाली. लोक नव्हते. खायला पाहिलं सगळे असतात, हो, प्यायला पण खूप असतात, मजा मारायला खूप असतात, परंतु दुःख काळीचे कोणी आहे? जग हे दिल्या घेतल्याचे. हे त्या शुभवर्तमानात दिसतंय ना की जन हे दिल्या घेतल्याचे. खायला काय मिळेल, प्यायला काय मिळेल, लुटायला काय मिळेल, बेअब्रू बघायला काय मिळेल, परंतु संकट काळीचे कोणी नाही. फक्त एकच निघाली आणि ती म्हणजे माऊली. आणि तिने दया दाखवलेली आहे. तिकडं प्रभू येशूला सांगितलं की त्यांना द्राक्षरस नाही आहे. ही पाहुणचाराची पद्धत आहे. लोकांचं स्वागत
सन्मान झाला पाहिजे, पाहुणचार झाला पाहिजे बाळा. येशूनं तिचं ऐकलं. माऊलीने लोकांना सांगितलं, चला येशू सांगेल ते करा. आणि त्याप्रमाणे येशूनं पाण्याचा द्राक्षरस केला. कुणामुळं? कोणी केला? केला येशूला. त्या चमत्काराचं उगमस्थान येशू. परंतु कोणाच्या विनंतीमुळं? माऊलीच्या विनंतीमुळे. आता ही माऊलीची दया आहे, परंतु मी तुम्हाला स्पष्टपणे सांगणार, लोकांना दारू प्यायला येशू आला नाही, लोकांना द्राक्षरस प्यायला द्यायला येशू आला नाही. ते कोणी करू शकतो हे? शेतामध्ये द्राक्ष लावून, द्राक्षवर लावून वगैरे कोणी द्राक्षरस आज नाही उद्या आणू शकतो. येशूचं मोठेपण द्राक्षरस दिलं हे नाही आहे. काही लोक तद्दन मूर्ख आहेत बरं का, तद्दन मूर्ख. हे मूर्ख लोक काय म्हणतायत की येशू आम्हाला सांगतोय की तुम्ही मद्यपान करा, द्राक्षरस करा. तद्दन मूर्ख लोक आहेत. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी म्हणतोय, ह्याच्यासाठी नाही करणाऱ्याला आपले प्राण वेचले, ह्याच्यासाठी प्राण वेचण्याची काही गरज नाही आहे. आणि द्राक्षरस देण्यासाठी स्वर्ग सोडून या जगात येण्याची काही गरज नाही. आणि द्राक्षरस देण्यासाठी कुमारी मातेच्या पोटी जन्म घेण्याची काही गरज नाही आहे. त्याच्यात काय एवढा मोठापण आहे? दिला काय दिला? दिला द्राक्षरस दिला. दुसरं काय दिलंय? तेव्हा हा उथळपणा आहे. येशू द्राक्षरस नाही द्यायला आला, येशू त्याचं रक्त आम्हाला द्यायला आलेलं आहे. ह्या शुभवर्तमानातील द्राक्षरस हे येशूच्या रक्ताचं प्रतीक आहे. हे आपण शिकलं पाहिजे. तेव्हा येशू काय द्यायला आला? त्याचं शरीर आणि रक्त आमच्या आध्यात्मिक पोषणासाठी द्यायला आला. याच संत जॉनच्या शुभवर्तमानात येशू म्हणतोय, मी जीवनाची भाकर आहे, मी खरे अन्न आहे, मी खरे पेय आहे. मी भाकर नाही हो. तर उपाशी लोकांना भाकर देणे ते चांगलं काम आहे, ते द्यायला पाहिजे. ती दया आहे, ती अनुकंपा आहे, ती कळम आहे. तेवढ्या पुरतं मर्यादित राहून उथळपणा दाखवू नये. नाही आपण तरी माऊलीच्या भक्तांना उथळपणा दाखवू नये. शुभवर्तमान देवाचा शब्द बरोबर समजून घ्या. तेव्हा हा द्राक्षरस येशूच्या क्रूसावरील बलिदानाचं प्रतीक आहे. हा द्राक्षरस, ह्या क्रूसावर येशूने आमचं तारण केलेलं आहे. ह्या क्रूसावर येशूने आम्हाला सर्व काळच्या जीवनाचं पाणी दिलेलं आहे. सर्व काळचं जीवन, परिपूर्ण जीवन. आणि या परिपूर्ण जीवनाचं प्रतीक, त्याच्या रक्ताचं प्रतीक म्हणजे त्याने काना इथे पाण्याचं द्राक्षरसामध्ये केलेलं रूपांतर. प्रिय आणि प्रेमळ बंधू भगिनींना, येशू सर्व काळच्या जीवनाचं प्रतीक म्हणून हा चमत्कार करतोय. कोणामुळे केला चमत्कार? मरियेमुळे. तेव्हा ह्या चमत्कारामुळं येशूनं तो किती दयाळू आहे, क्रूसावर बलिदान करतोय, प्राण वेचतोय, रक्त सांडतोय. ही येशूची दया कोणी आम्हाला दिली? माऊलीने दिली. तेव्हा ही त्याची दया आहे. प्रिय आणि प्रेमळ बंधू भगिनींनो, वेळाही खूप झालेली आहे. एवढाच मंत्र तुमच्या पुढे मांडत आहे. येशू दयाळू, क्रूसावर त्यानं दयानं क्षमा केली, क्रूसावर त्याने दयानं आमचं तारण केलं. आणि या तारण कार्यामध्ये माऊलीनं सहभाग करून आम्हावर दया केलेली आहे. ही माऊलीची दया. चला, आपले पोप आपल्याला शिकवत आहे, कुटुंबामध्ये दया दाखवा. कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्ती, आई वडील पती मुलं दयाळू असली पाहिजे. घरामध्ये राग, हट्ट, अबोलपणा, संताप, भडकणे हे दयेचं लक्षण नाही आहे. ते आमचं कुटुंब पोप म्हणतायत. आमचं कुटुंब आनंदी असलं पाहिजे, आमच्या कुटुंबात प्रेम असलं पाहिजे. हे कशामुळे शक्य होणार आहे?
दयेमुळे. तर प्रिय आणि प्रेमळ बंधू भगिनींनो, दयाळू मातेचा आपण आज सन्मान करत आहोत. तिच्यापासून प्रेरणा घेऊया आणि कुटुंबात, या पॅरिशमध्ये, समाजामध्ये आपण दयेनं जगूया, वागूया. आमेन. आता आपण आपल्या विनंत्या प्रभू परमेश्वराला सांगूया. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. हे सर्व शक्तिमान पवित्र देव बाप्पा, अखिल विश्वातील आमच्या ख्रिस्त महामंडळाचे परमपूज्य परमगुरु स्वामी फ्रान्सिस पहिले, सर्व कार्डिनल्स, बिशप, धर्मगुरू, धर्मभगिनी व प्रापंचिक मिशनरी यांचे कर्तव्य, जबाबदारी व आध्यात्मिक प्रेषित कार्यापुत्रे ईश्वरी स्पर्श व पवित्र आत्म्याचे सामर्थ्य असावे आणि जे प्रामाणिकपणे ईश्वर भक्ती करून देवाचा शोध घेत आहेत अशांना देवाचे वरदान लाभावे. यासाठी आपण माऊलीच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. कुटुंबासाठी प्रार्थना. देवाची सेवा करण्यासाठी परमेश्वराच्या देवेने कुटुंबाची निर्मिती केली. त्या अनुषंगाने चांगल्या कुटुंबात जन्माला घातले त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू येशू ख्रिस्ताचे पवित्र कुटुंब ज्याप्रमाणे होते त्याच पद्धतीने आमच्या कुटुंबातील सर्व सदस्याने परमेश्वराला स्वीकारणे असे जीवन जगावे. त्याचप्रमाणे आमच्या कुटुंबातील सर्व समस्या, अडचणी, संकटे यावर मात करण्यासाठी प्रभूने आम्हाला कृपा व सामर्थ्य द्यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. युवक-युवतींसाठी आजच्या तरुण पिढीला जीव घेण्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. प्रसंगी ते निराश होत आहे. या तरुण पिढीला देवाने दिलेला जोम कायम टिकावा व ऐहिक मोहापाशाशी मुकाबला करीत असताना आपल्यामधील विकारांच्या अंधकारावर मात करून विवेक बुद्धीच्या प्रकाशात आक्रमण करीत राहावे. तसेच आत्मपरीक्षणाद्वारे परमेश्वराची हाक येऊन त्याची सेवा करण्यास तरुण तरुणींनी पुढे यावे. यासाठी आपण प्रभू येशूकडे प्रार्थना करूया. पावसासाठी प्रार्थना. हे परमदयाळू बाप्पा, सर्व सृष्टी व निसर्ग तुझ्या अधीन आहे. या पृथ्वी तलावरील सर्व हालचाली व क्रिया तुझ्या स्वाधीन आहेत. देव बाप्पाने आमच्यासाठी भरपूर पाऊस द्यावा व सर्वत्र समृद्धी व्हावी. पिण्यासाठी व शेतीसाठी भरपूर पाणी उपलब्ध व्हावे. यासाठी आपण माऊलीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. आजारांसाठी प्रार्थना. जे लोक विविध विकारांनी आजारी आहेत, जे लोक असाध्य आजाराने बिछाण्यावरती पडून आहेत, बऱ्याच जणांना कायम औषधोपचार चालू आहेत, अशा सर्व आजारी लोकांना माऊलीने आरोग्य दान द्यावे. सर्व आजारांना माऊलीने स्पर्श करावा. यासाठी आपण माऊलीकडे प्रार्थना करूया.
प्रेमाच्या भक्तीसाठी व माऊलीच्या सन्मानासाठी असंख्य भाविक आपले सर्वस्व बाजूला ठेवून व विविध अडचणीतून प्रवास करून अतिभक्तिभावाने व दृढ श्रद्धेने या उपासनेत सहभागी झाले आहेत. माऊलीने सर्वांची प्रार्थना ऐकून सर्वांच्या मनातील हेतू पूर्ण करावेत यासाठी आपण मतमाऊलीच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या दयेवर आणि माऊलीच्या देखील दयाळू हृदयावर जीवनावर भरोसा ठेवून आम्ही नम्रपणे आमच्या विनंत्या तुला सांगत आहोत. त्या तुझ्या दयेने तू ऐकून घे. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. स्वीकार करो, या बलिदानाचे बलिदान करो. आमच्या
आमच्या तुझ्या पवित्र सभामंडळाचे कल्याण हो. हे प्रभू, तुझ्या पुत्राची दयाळू माता हरेगावची मतमाऊली हिचा सन्मान करणारे आम्ही आज तिच्या दयेची याचना करत आहोत. आम्हाला सहभागी करणाऱ्या ह्या ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे आमचे जीवन हे प्रेमळ पित्या, दयाळू पित्या, तुझ्यासाठी सर्व काळचे दान बनव आणि प्रभू येशू मध्ये मरियेच्या प्रार्थनेद्वारे आमच्या मनामध्ये करुणा, सहानुभूती, दया निर्माण कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व शक्तिमान, सनातन, अनादि अनंत परमेश्वरा, आम्ही तुझ्या नित्य व सर्वत्र आभार मानावे. हे योग्य आणि तारण देणार आहे. आज आम्ही हरेगावच्या मतमाऊलीचा सन्मान करत आहोत आणि तिच्या महोत्सवाचा शुभारंभ करत आहोत. पवित्र आत्म्याच्या कृपेने मतमाऊलीच्या रूपाने आम्ही येशूची माता हिचा सन्मान करत असताना ती पवित्र आत्म्याच्या कृपेने तुझा एकलौता पुत्र, जगाचा सर्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कुमारी माता झाली. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे स्वर्गातील सर्व दूत आणि संतांसह आम्ही तुझा गुणगान, गौरव करीत असता आनंदाने म्हणतो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी तुझ्या प्रिय पुत्राचे शरीर
व रक्त बनव. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःखापूर्वी प्रभू येशूनं भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्यानं प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व सर्व मानवांच्या पाप क्षमेसाठी सांगण्यात येईल, हे माझ्या स्मरणार्थ करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू लुटसालियर, आमचे महागुरू थॉमस डाबरे व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताताई विश्रांती पावलेल्या आमच्या भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्ताच्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्यकुमारी मारिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांस आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. घेऊन आलो. घेऊन आलो म्हटलं आरतीवाले आपण माऊलीची लेकरं कुटुंब म्हणून या ठिकाणी इतका हजर आहोत या भक्तीमध्ये. आता आपण परमेश्वराची लेकरं, बाप्तिस्म्याद्वारे आपण देवाची लेकरं आहोत म्हणून मरिया मातेसह आपण येशूने शिकवलेली प्रार्थना बोलूया. हे आमच्या स्वर्गीय माता, तुझे नाव पूर्ण मानले जाओ,
हे प्रभू, सर्व वाईटापासून आम्हाला सोडावं, या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या काढणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व सर्व काळच्या जीवनाची आशेनं वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्यानं सर्व पापांपासून दूर असावे व सर्व संकटापासून सुरक्षित राहावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, माझी शांती मी तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडं पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त मंडळाच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या इच्छेनुसार सर्व काळची शांती दे. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. त्याच्या आनंदाच्या प्रसंगी माऊली शांततेची राणी, हिच्या सन्मानार्थ आपण एकमेकांना शांती वंदन करूया. शांती शांती शांती. हे देवाचे कोकरू पहा, ह्याच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सारे धन्य. प्रभू एक शब्द मात्र म्हणजे माझा आत्मा बरा होईल. शरीर व रक्त सध्याच्या आमचे संरक्षण करू. सर्व भाविकांसाठी विशेष सूचना आहे. जे भाविकांचे बाप्तिस्मा ख्रिस्ती धर्मप्रमाणे चर्चमध्ये झालेलं आहे, त्याचप्रमाणे ज्यांचं लग्न धर्मगुरूंनी आशीर्वादित केलेलं आहे, जे नियमितपणे ख्रिस्ती शरीर घेतात, अशाच भाविकांनी कृपा करून ख्रिस्त प्रसाद घेण्यासाठी समोर यायचं आहे. आणि जे विश्वासाने या ठिकाणी आले आहेत त्यांनी आपल्या जागेवर बसून माऊलीची प्रार्थना करावी. जे धर्म भगिनी इथे उपस्थित असेल त्यांना नम्र विनंती आहे, कृपया ख्रिस्त शरीर कृपा संस्कार वाटप करण्यासाठी पुढे यावे. जीवना
दिनाचा व उद्घाटनाचा सोहळा साजरा करण्यासाठी आपल्या धर्मग्रामातील BCC विभागातील संत जोसेफ विभागाने उत्तम प्रकारे उपासनेचं नियोजन केलेलं आहे. लहान बालकापासून तो थोरापर्यंत सर्वांनी या उपासनेमध्ये उत्साहाने आनंदाने भक्तिमय वातावरणात सहभाग घेतलेला आहे, तयारी केलेली आहे. त्याबद्दल मी संत जोसेफ विभागातील सर्व BCC प्रतिनिधीचे व भक्तगणाचे मी मनपूर्वक आभार मानत आहे.